तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी। जनसुरक्षा कायदा रद्द करा, रद्द करा, रद्द करा, रद्द करा, रद्द करा, रद्द करा, जनसुरक्षा कायदा रद्द करा। काँग्रेस पक्षाचा जय असो, काँग्रेस पक्षाचा जय असो। राहुल गांधी तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। महाराष्ट्र शासनाने नुकताच जनसुरक्षा कायदा पारित केलेला आहे। या कायद्यामधील तरतुदी या लोकशाही प्रणालीच्या विरुद्ध आणि सर्वसामान्य नागरिकांच्या स्वातंत्र्याची व नागरी हक्काची पायमल्ली होणार असल्याची भूमिका स्पष्ट करून अमरावती शहर काँग्रेस कमिटी वतीने 17 जुलै रोजी आंदोलन करण्यात आले। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या सूचनेवरून राज्यभरात काँग्रेस वतीने शांततेत आंदोलन करण्यात आले। अमरावती शहरात सुद्धा जिल्हाधिकारी कार्यालय येथे शेकडो पदाधिकाऱ्यांनी राज्य सरकारच्या धोरणाविरुद्ध आपल्या भावना व्यक्त केल्या। यावेळी खासदार बळवंत वानखेडे यांनी जनसुरक्षा कायद्याविरोधात आपली प्रतिक्रिया स्पष्ट केली। हा देश सर्व धर्म समभावाला मानणार आहे। विचार व्यक्त करण्याचा अधिकार हिरावून घेत असेल तर ही एका प्रकारची दडपशाही व हिटलरशाही आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेत्या माजी राज्यमंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केली। आपल्या प्रतिक्रियेच्या माध्यमातून ठाकूर यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला। जनसुरक्षा कायदा रद्द झाली नाही तर उद्या महाराष्ट्र रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही, तर हा कायदा रद्द झाला पाहिजे। हा कायदा लोकशाहीला तडा देणारा कायदा आहे, असं यशोमती ठाकूर यांनी संतप्त भावना स्पष्ट केल्या। यावेळी खासदार बळवंत वानखेडे, माजी राज्यमंत्री डॉक्टर सुनील देशमुख, काँग्रेस प्रवक्ते दिलीप एडतकर, शहर अध्यक्ष बबलू शेखावत, माजी महापौर मिलिंद चिमोटे, माजी महापौर विलास इंगोले यांच्यासह अनेक पदाधिकारी, युवक काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते। काँग्रेस पक्षाच्या वतीनं शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं आज हे आंदोलन होतं आणि जे काही जनसुराज्य हा कायदा नुकताच अंमलात आणला, जनसुरक्षा कायद्यानंतर अगोदरच अनेक कायदे अस्तित्वात आहे आणि हा कायदा असा आहे की आज सामान्य माणसाचं जे स्वातंत्र्य आहे ते हिरावून घेणारा हा कायदा आहे। आज जी काही लोकशाहीची खऱ्या अर्थानं दडपशाही चालू आहे वरपासून तर खालपर्यंत, ही सातत्यानं भाजप सरकारमध्ये होत आहे आणि त्याचंच एक उदाहरण म्हणजे हा जनसुरक्षा कायदा हा आहे। म्हणून तो कायदा रद्द झाला पाहिजे, कायदा रद्द झाला पाहिजे यासाठी आम्ही काँग्रेसच्या वतीने हे आंदोलन आहे। ती पण त्यांची नरेटिव्ह फैलवण्याचं मोठं काम आणि मोठी गोष्ट भाजप करत असते। त्यांचीच नरेटिव्ह ते फैलवत आहेत, बोलूच देत नाही सभागृहामध्ये। विरोधी पक्ष देखील कुठे बनू देत आहेत। खालच्या आता काल वरच्या हाऊसमधले विरोधी पक्ष नेते त्या ठिकाणी रिटायर्ड झालेले, त्यांना निरोप दिलेला आहे। आज त्यांचं पत्रक गेलं पाहिजे, उद्या हाऊस संपायच्या आधी वरच्या हाऊसचा विरोधी पक्ष नेता त्या ठिकाणी नेमला गेला पाहिजे। हा नियम आहे, आम्ही पण नियम जाणतो, पण सगळे नियम बाजूला आणि आमची दादागिरी एकत्र एका ठिकाणी आणि तुम्ही कोणीच काही बोलायचं नाही अशी भानगड आदरणीय देवेंद्र फडणवीस करतायत। त्यांची दादागिरी किती दिवस सहन करायची आहे बाबांनो? पक्ष फोडतायत, पक्ष तोडतायत, 10 शेड्यूलचा अपमान करतायत आणि त्या ठिकाणी सत्तेत बसतायत। मतं पण त्यांनी विकत घेतलेले आहेत असं म्हणायला काहीच हरकत। हा काळा कायदा लोकांना संविधानाने दिलेल्या मूलभूत हक्काच्या विरोधात आहे। तुमच्या विचारधारेच्या विरोधात जे आहेत त्यांना दडपशाहीने त्यांचं बोलणं बंद करण्यासाठी, त्यांच्या विचारावर बंधनं आणण्यासाठी हा कायदा आहे। मुख्य म्हणजे या कायद्यामध्ये जे प्राविधान आहे त्याच्यासाठी ऑलरेडी IPC मध्ये नियम आणि कायदे केलेले आहेत। ते करत असताना हा ॲडिशनल कायदा करून म्हणजे एखाद्या प्रशासनाच्या विरोधात तुम्ही विचार जरी केला, आंदोलनाचा जरी विचार केला तर तो आंदोलनाचा विचार म्हणजे आंदोलन झालंच नाही, फक्त विचार जरी सुद्धा केला तरीसुद्धा या कायद्याच्या अंतर्भावामध्ये तुम्हाला जेलमध्ये टाकण्याचे प्रावधान आहे। मला वाटते हा मूलभूत संविधानाच्या विरोधात कायदा असल्यामुळे शासनाने याचा पुनर्विचार करावा, यासाठी आज आम्ही इथे जमलेलो।